हे माझं सर्टिफिकेट. आणि कन्साइनमेंटचा टेम्पो खाली आहे. आय अज्युम आता तुम्हाला आमचं प्रोडक्ट एक्सेप्ट करायला काही प्रॉब्लेम नसेल. हो सर, सगळ्या मीडियामध्ये फक्त तुमचीच चर्चा आहे आणि सर्टिफिकेट मिळालं हे टीव्हीवर सुद्धा दिसलं की आता मला कसं काही प्रॉब्लेम असेल. ग्रेट. खाली कन्साइनमेंटचा टेम्पो उभा आहे, अनलोड करून घ्या. माणसं टेम्पो अनलोड करतायत. आणि अश्विनी मॅडम, हा तुमचा चेक. थँक्यू. मॅडम, तुमचं प्रोडक्ट खरंच चांगलं आहे. आत्ता कळलं? हो सर, आता तर तुमच्याकडे सर्टिफिकेट देखील आहे. याच्या पुढे कधी काही रिक्वायरमेंट लागली तर आम्ही तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू. हे करण्यासाठी ज्या व्यक्तीच्या परमिशनची तुम्हाला गरज आहे त्याची परमिशन तुम्ही घेतली? अहो मी त्याचं काय ना, मला अगदी पहिल्या दिवसापासून माहित होतं की हे काम तुम्ही कुणाच्या सांगण्यावरनं करताय. पण आम्ही तुमच्याबरोबर डील केली होती ना, त्याच्यामुळे आम्हाला ती ऑर्डर पूर्ण करावी लागणार होती. आणि मी एथिकली काम करते. आता सगळा शेवट चांगला झालाय की मॅडम, नका मनात ठेवू. तुम्हाला सगळा शेवट गोड वाटणारच, पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये माझ्या माणसांचा वेळ पैसा केवढा खर्च झाला हे तुम्हाला माहिती आहे. केवढी मेहनत वाया गेली आहे हे तुम्हाला माहिती. आणि अनएथिकल माणसांबरोबर मला काम करायचं नाहीये. त्यामुळे मी यापुढे तुमच्याबरोबर कोणतीही डील करणार नाही. दलजीत कुठे राहिला? हे ओए, थैंक यू सो मच यार, थैंक यू सो मच. ये सब ना तेरी वजह से पॉसिबल हो पाया. अरे पण दलजीत, मी हे एकट्याने थोडी केलंय. तुम्ही सगळे सोबत होतात म्हणून हे पॉसिबल झालंय. बट आयडिया तो तोटा था ना. आयडिया माझी होती दलजीत, पण तुला माहितीये का, मी लहानपणीपासूनच ना बॅक बेंचर आहे. म्हणजे शाळेपासून कॉलेजपर्यंत ना मी लोकांना धडा शिकवत आलोय. आणि कसं आहे दलजीत, तुला माहितीये का, मला ना अन्याय सहन नहीं होत रे. और ऐसे सिचुएशन में ना हमेशा टेढ़ी आइडिया ही काम आती है, और सीधा काम तो मुझे आता ही नहीं है. थैंक यू यार. ग्रेट. पाहिलंस ना, खोटं हे लपून राहतच नाही. आणि हे बरं झालं की मी हे तुझ्या तोंडून ऐकलं. थोडक्यात काय, माझा संशय खरा ठरला. तू याची मदत घेत होतास ते. अरे यार मयूरी, तुसी गलत समझ रहे हो. तेरे पता है वो फूड डिस्ट्रीब्यूशन का जुगाड़ भी प्रतीक ने किया सी. त्यात काय वेगळं केलं याने? जुगाड करणं ना तर याचा बिझनेसच आहे. नात्यांमध्ये किती जुगाड करतो ना हे मला माहिती. तू ना याच्याबद्दल मला काहीच सांगू नको. मी याला ना इन अँड आउट ओळखते. मग मयुरी ऐक, कैसी लड़की है? मयुरी, मी इतकं सगळं करूनही तू माझ्याशी अशीच वागणार असशील तर मला सुद्धा माझा मार्ग बदलावा लागेल. आजी, आजी, आई बाबा आले. औषणाचं तर लवकर घेऊन ये. आले आले आले. वा वा आया. काय अशीच यशस्वी हो. ये आती. काय बसा, दोघही पाणी घेऊन येते. मस्त वाटतं याच्यावर चालायला. अहो काय घ्या, दमला असाल ना. थँक्यू. जरा सरक पडीन मी. मयू, स्वीट्स आणलेत सगळ्यांसाठी, वाटशील? अरे वा. हा,
चला आपल्या घरावर आलेलं मोठं संकट टळलं. हो बाबा, माझ्या गडूवरनं माझा विश्वास होता खरंच असं काही होणार नाही म्हणून. आई पहिला बेडा तुला. थँक्यू. कन्साइनमेंट जर कम्प्लीट झाली नसती ना तर मला जाम गिल्टी वाटलं असतं आज खरंच. सगळ्यांना सॉरी. खरंच मी या प्रोसेसमध्ये ना तुम्हा सगळ्यांवर खूप चिडचिड केली. नाही ग, नाही इट्स ओके. पण त्या निमित्ताने का होईना आपलं सर्टिफिकेशन आपल्याला लवकर मिळालं, नाहीतर एवढ्या घाईत ते कधीच मिळालं नसतं आपल्याला. ऍक्च्युली शिल्पी, चांगल्यातून वाईट शोधणारी तू वाईटातून चांगलं केव्हा शोधायला लागलीस? एवढी कशी काय बदललीस? आई काय आहे? हा टोमणा आहे की कौतुक समजू मी? तुला जसं समजायचं तसं समज. चला आता आपल्या बिझनेसला कोणीही थांबवू शकत नाही. माझ्याकडे पण एक छोटीशी गुड न्यूज आहे. ऍक्च्युली प्रोजेक्ट मोठे आहे पण गुड न्यूज छोटी असं म्हणूया. कारण उद्या मला जायचंय ते प्रोजेक्ट बघायला. उद्या मीटिंग आहे. अरे वा, म्हणजे आजचा दिवस उत्तम निघाला म्हणायचं. सगळ्या आनंदाच्या बातम्या येत आहेत. खरंय बाबा, आपल्या वाटेत संकट येतात पण देव ना त्यातनं आपल्याला मार्ग दाखवतो. त्या संकटांशी सामना करण्याची शक्ती पण देतो. फक्त हे आपल्याला कळलं पाहिजे नाही का? हो, पण आता आणखी संकट नकोत असं प्रॉमिसच घे तुझ्या गणूकडून तू. सर, तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे तुम्हाला हव्या असणाऱ्या सगळ्या डिस्प्युटेड प्रॉपर्टीज आता तुमच्या नावावर झाल्या आहेत. तू एवढा हुशार आहेस, मग तुला आमच्याचकडे का नोकरी करायची? तुमची इमेज सुधारण्यासाठी. अच्छा. सर, कसं आहे ना, गेल्या काही महिन्यात तुमच्या कंपनीची इमेज या इंडस्ट्रीमध्ये फार कॉम्प्रोमाइज झाली आणि तीच इमेज परत सुधारण्यासाठी मी तुमची मदत करू शकतो. मी कशी सुधारणार आहेस तू माझी इमेज? तुमच्याच काही एम्प्लॉईजमुळे तुमची इमेज खराब झाली आहे ना. मग आता ज्यांनी हे केलंय ना तेच याची भरपाई करतील. पण तू हे सगळं का, कशासाठी करतोयस? सर, त्याचं उत्तर महत्वाचं नाही हो. सध्या आपलं टार्गेट काय? तुमच्या कंपनीची इमेज क्लीन अँड क्लिअर करणं आणि ज्यांच्यामुळे तुमच्यावर हे दिवस आलेत ना त्यांना शिक्षा करणं. डील? डील. आई इथे बसलीयस? घरात शोधत होते तुला. इथे का बसलीयस तू? टाइम टेबल आलं. टाइम टेबल मिळालंय आणि तोंडावर परीक्षा आहे. त्यात परत गणपती जवळ येत आहेत. खूप काम असणार का, अभ्यासाला वेळ मिळणार नाही. म्हणून म्हटलं थोडीशी रिव्हिजन करूया म्हणजे सगळं सोपं होईल. ते ठीक आहे, पण इथे जिन्यात का बसलीयस? घरात बस. अगं असं काय करते, सगळे झोपलेत आणि लाईट ऑन केले तर सगळ्यांना त्रास नाही का होणार? हाय, तू पण ना, आमची एक्झाम असताना तू रात्रभर जागरण करतेस, सकाळी उठून काम पण करतेस आणि तुझी एक्झाम असेल, तू लाईट लावली तर आम्हाला त्रास होणार आहे का? चल आतमध्ये. अगं खरंच नको ना, मला करू दे अभ्यास इथे. आई तू चल आतमध्ये आधीच. अगो वायू, आता काय झालं? खरं सांगू का, मला जरा टेन्शन आलंय. इतकी वर्ष परीक्षा दिली नाही आणि आता अशी अचानक परीक्षा द्यायची म्हणजे जरा. लाईफ मधले एवढे कठीण कठीण प्रॉब्लेम्स तू इतके इझिली सॉल्व्ह करतेस. तू परीक्षेचं टेन्शन घेतलंस, त्यात तुझी रिव्हिजन पण झाली आहे तरी. किती मोठ्या माणसासारखं बोलायला लागलीस ग. मी झाले मोठी, आता तरी मान्य कर. नाही नाही, एक वेळ ना परीक्षा देणं सोपं आहे असं म्हणेन, पण स्वतःची मुलगी इतकी मोठी झाली आहे ना, हे एका आईला जरा पचवणं जड जातं. समजू शकतं मला. चल आतमध्ये जाऊन अभ्यास करूया. मला पण आहे, मी पण तुला कंपनी देते. ओ म्हणजे ग्रुप स्टडीज? कॉलेजमध्ये जाऊन ग्रुप स्टडीज अँड ऑल. हा चल आता पटकन दे पुस्तक माझ्याकडे. काय ये, ऐकणार नाहीस तू? आपण दोघे अभ्यास करू.
अश्विनी चहा दे ग, उशीर होतोय मला. हो आले. हे घ्या बाबा तुमचा चहा. अहो ऐका ना, मयू आणि शिल्पी कुठे गेलेत सकाळी सकाळी? त्यांनी नाश्ता पण नाही केला ना. बस खरंच सगळं छान मिळालं. आणि तो जो येलो पेपर राहिलाय ना तो मी संध्याकाळी जाऊन घेऊन येते. बरोबर चालेल, पण घेऊन या नक्की. हो. काय आहे सकाळी सकाळी कुठे गेला होतात? अगं गणपतीच्या डेकोरेशनचं सामान आणायला गेलेलो. यावेळी मखराची सगळी तयारी मी करणार आहे. आम्ही दोघे मिळून करणार आहोत, म्हणजे तू काही टेन्शन घेऊ नकोस आता. अगं मी पण मदत करेन ना मखर तयार करण्यासाठी. आई आता तुझी एक्झाम आहे ना, सो तू तुझ्या अभ्यासावर फोकस कर. त्या वर्षीचं सगळं डेकोरेशनचं काम आम्ही बघतो. बरं चल, हे सगळं सामान आपल्याला ठेवायचं ना, आतमध्ये जाऊया. अगं हो हो सगळी कामं करा तुम्ही, पण नाश्ता पण करायचा आहे कारण सकाळपासून नाश्ता केलेला नाहीये. तुझ्या गोळ्या पण घ्यायच्या आहेत तुला शिल्पी. हो बाबा, घेते 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 गोळ्या घेते. बरं चल, हे सगळं आत ठेवायचं ना. चल. खरंच तू स्वतःच्या हाताने मखर करणार आहे की ऑनलाईन मागवणार आहेस? बास हा, बास, एवढं हसू नका. जमेल मला, मी करून दाखवेन. बाबा तुम्ही पण ना. अश्विनी, काय हो? बरं झालं तू आज घरीच आहेस ती. अगं ह्यांना तुला काहीतरी विचारायचं होतं. काय विचारायचंय विचारा ना. अश्विनी, अगं या वेळेला तू मोदकांची ऑर्डर घेणार आहेस का ग? अरे बापरे, हे विचारायचं होतं तुम्हाला आणि म्हणून त्याच्यासाठी एवढा विचार करत होता तुम्ही. अगं तसं नाही ग, पण आता तू मिसेस इंडिया झालीयस आणि तुझं पार्लरचं काम पण सुरूच असतं ना. कशात ना कशात तरी बिझी असतेसच तू. म्हणून म्हटलं ग, यावर्षी कळायलाच मार्ग नाही की तू ऑर्डर घेणार आहेस का नाही. अश्विनी बिझी असते खरंच आहे, आणि मोठ्या मोठ्या ऑर्डर सुद्धा येतात. आणि त्या दिवशी तर तो टेम्पो तो रिकामा झाला बरं का. कळलं असेलच ना तुम्हाला, त्याचा मोठा चेक सुद्धा आला. हो हो, मी काय म्हणतीये, आता विषय काय चालू आहे? मोदकांच्या ऑर्डर्सचा. हे बघा तांबे वहिनी, मी कितीही बिझी असले ना तरी मोदकांची ऑर्डर घेईन. एवढा वेळ तर मी नक्कीच काढू शकते ना तुमच्यासाठी. बरं झालं बाई, मोठी काळजी मिटली. बाप्पाच्या आगमनाला तुझ्या हातचे मोदक असले की नाही तर पूजा कशी पूर्ण झाल्यासारखी वाटते बघ. खरंच आहे, काळजीच मिटली आमची. बरं चल, आता आम्ही निघतो. अगं घरी चिक्कार कामं पडली आहेत. चला, सावंत काकू येतो. चहा ठेवते. नको नको, राहू दे. अश्विनी, ऑर्डरची या अजिबात तू काळजी करू नको. काय 4 BHK आणि मी दोघी तुझ्या मदतीला आहोत. काय चालेल. बरं, मी येते. घरी खूप कामं पडली आहेत. चल. अश्विनी ऐक, काय? मी निघतो. अहो निघता काय आहे, अजून ब्रेकफास्ट करायचे. चेचे, नाश्ता बिष्टा नको आता, मला उशीर होईल. बरं 2 मिनिटं थांबा, दही साखर हातात ठेव. दे पटकन. घ्या. चल निघतो. इम्पॉर्टंट मीटिंग आहे, उशीर नाही करू शकत. अंबर टॉवर्सचा प्रोजेक्ट खूप मोठा प्रोजेक्ट आहे अश्विनी. जर हे प्रोजेक्ट मिळालं ना तर आपल्याला कुठलंच टेन्शन नाही उरणार. नक्की मिळेल. ऑल द बेस्ट. थँक्स बाबा. चल येतो, आई येतो. हो हो, मी तुमच्याशी नंतर बोलतो. ओके, जरा घाईत आहे. ओके. फाईल घेतलीस? नीट चेक केलंस का? डोंट वरी सर, सगळं घेतलंय. आज मी सातपुतेऐवजी तुला सोबत नेणार. आज तुझी खरी परीक्षा आहे. अंबर टॉवरची मीटिंग माझ्यासाठी खूप महत्वाची, आणि त्यात मला कोणतेही लूप होल्स नको आहे. डोंट वरी सर, मी तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार. हे खूप प्रेस्टिजियस आणि प्रीमियम प्रोजेक्ट आहे. बऱ्याच लोकांच्या नजरा या प्रोजेक्टवर आहेत, पण हे कॉन्ट्रॅक्ट ब्रिक्स अँड अँगल कंपनीलाच मिळणार. डू यू गेट दॅट? येस सर. लेट्स गो.
काय साहेब, मोठी माणसं झालात तुम्ही. तुला सकाळी सकाळी काय मीच भेटलो का? हा, दुसरं कोणी नाही भेटलं? काय गरिबांची चेष्टा करतोयस तू? हा, अरे श्रेया, ओ वाघमारे, काय लक्ष कुठे तुमचं? बोल, काय काम आहे? अच्छा, काय काम आहे? इतका मार्क झालास का तू की काम असल्यावरच फक्त बोलू शकतो? असंच हाक नाही मारू शकत का तुला? सॉरी यार, बोल. हा, ठीक आहे ठीक आहे साहेब, नेहमी सारखा स्ट्रॉंग चाप है ना? हो देत. आणि काय झालंय काय सांगशील लवकर? तुझा चेहरा का पडलाय असा? काही नाही, कामाच्या संदर्भात. हो मला माहिती आहे, कामाचंच काहीतरी टेन्शन असणार आहे, पण सांगशील नक्की काय झालंय ते? एक मोठ्या प्रोजेक्टच्या मीटिंगसाठी गेलो होतो. अंबर टॉवर्स, एक मोठी टाउनशिप येते इकडे. तो प्रोजेक्ट माझ्या हातात ना गेला रे. अंबर? अरे यार, तो तर खूप मोठा प्रोजेक्ट आहे राव. म्हणजे खूप मोठी टाउनशिप बनते त्याची. खूप बोलबाला आहे त्या प्रोजेक्टचा. मी आता येताना हायवेला बघितलं ना, त्याचे मोठे मोठे बॅनर सुद्धा लागलेले आहेत. हो, 15,000 फ्लॅटची टाउनशिप आहे. मला तो प्रोजेक्ट पाहिजे होता रे, पण दुसऱ्याला मिळाला. पण तो प्रोजेक्ट नक्की मिळाला कोणाला आहे? ब्रिक्स अँड अँगल्स. ब्रिक्स अँड अँगल्स, हे नाव मी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. माझ्याकडनंच ऐकलं असेल. अरे हो, तू आधी त्याच कंपनीत काम करत होतास ना? मग त्यांच्याशीच भांडून निघालेलो मार्केटमधून. आणि त्याचा तो बॉस, काय बरं नाव त्याचं? वारंग. हा बरोबर, वारंग, कार्तिक वारंग. म्हणजे तुझ्या त्या जुन्या बॉसला हे प्रोजेक्ट मिळालं का? अशाच माणसाला मिळतात डील्स. असं माच करून आले ना तिकडे, तर सगळे तोच फंडिंग करतो या टाउनशिप. खूप दिवसांनी समोर आला माझ्या. तसाच आहे, माचखोर. मिळाला त्यालाच प्रोजेक्ट. लायकी तरी आहे का त्याची? हे बघ, तू फार टेन्शन घेऊ नकोस. मस्तपैकी एक कडक चहा मार, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. काय ए बाबा, कुठे तुझा चहा? दे ना लवकर. दे. कडक चहाने काय नाही होणार रे. त्या वारंगला प्रोजेक्ट मिळालंय खरं, त्याच्याकडे केपेबल माणसं नाही आहेत कंपनीत. हे प्रोजेक्ट तो हँडल नाही करू शकणार. ही वोंट बी एबल टू सस्टेन इट. पुढे जाऊन हे प्रोजेक्ट कुठल्या तरी दुसऱ्याच माणसाला मिळणार. तुला नाही, मला, काल कुत्र्याला. जाऊ दे, टेन्शन घेऊ नकोस. तू चहा घे. ते चहा दे. आई, मी ना यात वाती तयार करून ठेवल्या आहेत. इथेच ठेवते. हे बघ, कुठे ठेवलंयस, काय ठेवलंयस, तूच आपलं लक्षात ठेव. मला लागलं ना की मी तुलाच आपली हाक मारी. बर. तुझं काय झालंय? पहिले ढग काढतेस, नंतर कमळ काढतेस, आता तळ काढतेस. हो, मग आपल्याला पाहिजे तसं सगळं काढायचं ग. गोईंग विथ द फ्लो. अगं पण त्या फ्लो मध्ये इकडे मला कलर काढायचे. अगं ठीक आहे ना, मग एवढं का टेन्शन घेते? करूया, डोंट वरी. अगं आत्तू, आपल्याला आपलं मकर असं तसं नको, एकदम भारीतलं पाहिजे. भारीच होणार ग. तुझी आत्तू करते म्हणल्यावर भारीच होणार. आपण ना आईची ट्रिक वापरूयात. म्हणजे आपण आधी डिसाइड करूयात की आपल्याला काय करायचंय, मग ते करूयात. बरं ठीक आहे, झालं. अगं केवढ्या भांडताय दोघी. किती सोपं आहे ते. ए, तू थांब. काय तू काय करतेस मेन म्हणजे इथे? तू अजिबात बसू नकोस आमच्यासोबत. आधी निघ बरं, तू निघ तू आधी. अरे का? अगं आई, तुझ्या अभ्यासासाठी तुला वेळ मिळावं म्हणूनच तर आम्ही तुला मदत करतोय. त्यामुळे तू गपचूप जा आणि अभ्यास कर. उगाच आमच्यामध्ये टाइमपास करायची काही गरज नाही. हो हो हो, मी जाते. केवढं बोलताय दोघी मला. अश्विनी, अगं किराणा मालाची यादी देणार होतीस ना तू? सॉरी बाबा, विसरलेच. आणते. चल, छत्री विसरलोच मी पुन्हा. सामानाची यादी उद्या दिली असती तर चाललं नसतं का? उद्या आणलं असतं सामान. अगं आजच देणं फार गरजेचं आहे. तुला माहिती आहे ना, किराणावाले वेळ लावतात माल पाठवायला. मग अश्विनी,
हा आण लवकर पिशव्या पण आण. हो हो हो, एक मिनिट. ही यादी आणि या पिशवी. चल येतो. येतो ग. अश्विनी, तुझा इथे बसून अभ्यास होणार नाही. तू आपली आत जा आणि कर तुझा अभ्यास. आतू, आपण संजूला बोलवायचं का? म्हणजे मखरात त्याची हेल्प पण होईल आणि तो एकदम भारी मखर करेल. हो चालेल, बोलूया संजूला, खूप मजा येईल. आणि त्याचं ड्रॉइंग पण छान आहे, त्यामुळे तो आपल्याला छान मदत करेल. संजू येणार, संजू येणार, संजू येणार.